नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडत असतात. म्हणजे शहरं कशी असली पाहिजेत, शहरांची रचना कशी असली पाहिजे, किंवा बिल्डिंग्स कशा उभारल्या पाहिजेत, उद्यानं कुठे असली पाहिजेत, हे सगळं अनेक वेळेला ते आपल्या भाषणांमधून, पत्रकार परिषदांमधून सांगत असतात. राजकारण कसं असलं पाहिजे, सध्याचं राजकारण किती गढूळ झालेलं आहे, घाणेरडं बनलेलं आहे, गलिच्छ बनलेलं आहे, याविषयी ते सांगतात. आणि ते कसं असलं पाहिजे याविषयी ते प्रबोधन करत असतात. आणि अनेक वेळेला त्यांच्या या दृष्टिकोनाबद्दल कौतुक केलं जातं, लोक त्याबद्दल कौतुकाने पाहत असतात. पण प्रत्यक्षामध्ये मात्र त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून जे काही त्यांच्या नेत्याचं व्हिजन आहे हे काही पुढे येताना दिसत नाही, कारण तशी संधीच त्यांना मिळत नाही कुठल्याही निवडणुकीत. आता आपण पाहिलं की राज ठाकरे यांनी एक विधान केलं, ते म्हणजे नरेंद्र मोदींच्या संदर्भात, की नरेंद्र मोदी यांच्यामुळेच केवळ भारतीय जनता पार्टी ही टिकून आहे. एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचा हा जो काय बंगला आहे तो उलटा बंगला आहे, आणि त्याच्या खाली सगळ्यात जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा पत्ता आहे. तो काढून घेतला तर हा बंगला कोसळून पडेल. आता हे राज ठाकरेंचं हे जे बोलणं असतं हे अशा पद्धतीने व्यंगात्मक बोलणं असतं. त्यांच्याकडे स्वतःकडे एक व्यंगचित्रकला त्यांची उत्तम आहे, हे आपण पाहिलेलं आहे. त्यांचं बोलणंही तशा पद्धतीचं असतं. उपरोधिक ते बोलतात, टोमणे मारतात, किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये जो एक पंच असतो तो सुद्धा असतो. त्यामुळे लोकांना त्यांची वक्तृत्व कला जी आहे ती आवडते, आणि त्यांच्याकडे तो गुण आहेच वक्तृत्वाचा. त्यामुळे लोक त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहतात. आणि त्यामुळे त्यांनी हे एक विधान केलं की नरेंद्र मोदींमुळेच केवळ भाजप टिकून आहे. जर त्या ठिकाणी तो पत्ता काढून घेतला तर हा बंगला जो आहे तो कोसळून पडेल. आणि त्यावेळेला हसायला येतं की खरोखरच राज ठाकरे जे बोलत आहेत ते खरोखरच गांभीर्याने घेतलं पाहिजे का? कारण का भारतीय जनता पार्टीचं जे काही आत्तापर्यंतचा प्रवास आहे इतक्या वर्षाचा, आज ते 12 वर्ष सत्तेमध्ये आहेत केंद्रामध्ये, आणि विविध राज्यातही आहेत. पण केंद्रामधली सत्ता पाहिली तर ती 12 वर्षांची प्रथमच इतका काळ ते सत्तेमध्ये आहे. पण इतक्या वर्षामध्ये त्यांनी अनेक वेळेला हे सगळं पाहिलेलं आहे अपयश. पहिल्यांदाच काय ते यशस्वी झालेत, आणि यापूर्वी यशस्वी झालेत नव्हते, यापूर्वी त्यांना काही अपयश पाहायलाच मिळालं नव्हतं, अशातला भाग अजिबात नाही. सुरुवातीला 2च खासदार होते, तिथून ते जाऊन आज इथपर्यंत पोचलेले आहेत. त्यावेळेला त्यांना लोक हसायचे, प्रामुख्याने सत्तेतले काँग्रेसचे नेते असतील, इतर पक्षांचे असतील, त्यांना हसायचे की 2च खासदार तुमच्याकडे. पुढच्या काळामध्ये वाजपेयी हे पंतप्रधान झाले, त्यावेळेला त्यांना एक यश मिळालं, एक भाजपने पुढचं पाऊल टाकलं त्या माध्यमातून. आणि वाजपेयींनंतर पुन्हा एकदा आता ही सत्ता मिळाली, नरेंद्र मोदी सत्तेत आहेत, त्यांनी एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी गेल्यानंतर हा सगळा पत्त्यांचा जो बंगला आहे भाजपचा हा कोसळून पडेल, हे जेव्हा राज ठाकरे आत्मविश्वासाने म्हणतात तेव्हा मग विचार येतो की भाजपकडे तर इतके नेते आहेत, आणि हे सगळं विरोधी पक्षच सांगत असतो. रोज विरोधी पक्षांकडूनच सांगण्यात येतं. त्यांनाच एवढी खात्री आहे की भाजपामध्ये कोण कोण पंतप्रधान होऊ शकतं. तुम्हीच पाहिलं असेल, आत्ताच उद्धव ठाकरे भाषणादरम्यान बोलले होते की फडणवीसांची कोंडी होते, फडणवीसांना पंतप्रधान होऊ दिलं जाणार नाहीये, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कारस्थानं रचली जात आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे की फडणवीस हे एक अशा पद्धतीचा नेता आहे की जो पंतप्रधान होऊ शकतो, त्यांच्यामध्ये ताकद आहे असं त्यांना वाटते. कोण म्हणतो नितीन गडकरी होऊ शकतात, कोणी म्हणतो अमित शाह होऊ शकतात, कोणी म्हणतो योगी आदित्यनाथ होऊ शकतात. विरोधी पक्षातला मात्र कोणीच होऊ शकत नाही असं कोणी बोलताना दिसत नाही, की त्याच्यापैकी कोणी उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, राज ठाकरे पंतप्रधान होतील, अखिलेश यादव पंतप्रधान होऊ शकतात, राहुल गांधी होऊ शकतात हे बोलत आहेत. पण स्वतः राहुल गांधींनाच विश्वास नाही, कारण त्यांचाच पक्ष तशा पद्धतीने कामगिरी करताना दिसत नाही. त्यामुळे इतकी खात्री भाजपबद्दल आहे की भाजपमध्ये कोण कोण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत, या सगळ्यांची नावं विरोधक घेत असतात रोज. आणि त्यामुळे आश्चर्य वाटतं की राज ठाकरे म्हणतात की नरेंद्र मोदींचा पत्ता काढला तर तो बंगला जो आहे तो कोसळून पडेल. बरं, मोदींचं
जी आत्ताची कारकीर्द आहे त्याच्या आधी भाजपा होताच. भाजप काय आत्ताचा पक्ष नाही आहे. इतक्या वेळा ती तावून सुलाखून निघालेली आहेत. ज्या संघटनेच्या ज्या विचारधारेवर ते उभे आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याने अनेक आव्हानं पाहिलेली आहेत, त्यांच्यावरही बंदी आलेली आहे. पण तरी देखील ही संघटना, हा पक्ष हा चालत राहिला, कुठेही थांबला नाही. 24 तास मेहनत घेण्याची त्यांची तयारी आहे. तशी मेहनत घेण्याची तयारी अनेकांची नाही आहे आजकाल राजकारणामध्ये. काही जण मंत्रालयात मुख्यमंत्री झाले तरी मंत्रालयात जात नाहीत. काही जणांना वेळच नसतो सकाळी कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी. ते आपापल्या वेळेनुसार आपापलं राजकारण करतात, सोयीनुसार. असेही नेते आहेत. भाजपाकडे मात्र 24 तास काम करणारे नेते आहेत. मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधले स्वयंसेवक असतील, कार्यकर्ते असतील, ते 24 तास मेहनत घेत आहेत. मग निवडणुका असो की इतर सुद्धा सामाजिक कार्य असो, ते 24 तास मेहनत घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी 24 तास दिसतात राजकारणामध्ये. म्हणून त्यांच्यावर विरोधकच टीका करतात की हे काय आता पालिकेच्या निवडणुकीला सुद्धा प्रचाराला जाणार का, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सुद्धा प्रचाराला जाणार का. पण ते जातील सुद्धा, कारण त्यांची तयारी आहे 24 तास काम करण्याची. आणि आत्ताच आपण पाहिलं की जे राजदूत आहेत अमेरिकेचे, गोर म्हणून, त्यांनी एक किस्सा सांगितला मोदींच्या संदर्भातला. ट्रम्प त्यांना म्हणाले की नरेंद्र मोदींशी बोलायचं, आत्ता तातडीने फोन लावा. तेव्हा गोर म्हणाले की आत्ता तर तिकडे भारतामध्ये सकाळचे 6 वाजले असतील, तुम्ही फोन करणार आहात मोदींना तर. ते म्हणाले काही काळजी करू नका, मोदी उठलेले असणार, ते मायासारखेच आहेत. अर्थात ट्रम्प यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. पण मोदींबद्दल तर ते म्हणाले, त्यांना एवढी खात्री आहे की मोदी कधीही फोन केला तरी ते जागे असतील, आपला फोन उचलतील, आपल्याशी बोलतील. ही किती नेत्यांची तयारी आहे आज राजकारणामध्ये. किती विरोधी पक्षातले नेते जे आहेत ते अशा पद्धतीने 24 तास काम करताना दिसत आहेत. हा प्रश्न मनात येतोच. त्यामुळे मोदी जे आहेत त्यांचा पत्ता काढल्यानंतर बंगला कोसळेल हे अनेक जणांचं स्वप्न आहे, किंवा अनेक जणांना वाटतंय असं की असंच होणार आहे, मोदी गेल्यावर काय होणार. पण ते सगळे पक्ष भाजपाची एवढी चिंता करतायत तेवढी त्यांनी त्यांच्या पक्षाची करायला पाहिजे. मग त्या पक्षांमध्ये जे आज भाजपाकडे लक्ष ठेवून आहेत की हा पक्ष कधी कोसळतोय, यांच्यातला कधी हा अमुक नेता गेल्यानंतर दुसरा कोण नेता येणार, याविषयी एवढी चिंता करण्यापेक्षा आपल्या पक्षातले असे किती पत्ते आहेत आपल्या पक्षाकडे हुकमी एक्के, त्याचाही विचार केला पाहिजे. आज आपण पाहतोय की अनेक ह्या सगळ्या पक्षांमधले नेते हे बोलण्यावर जास्त अवलंबून आहेत. अखंड त्यांची बडबड जी आहे त्यावर ते राजकारण चाललेलं आहे. उद्धव ठाकरेंचं आपण पाहतोय, संजय राऊत रोज बोलत असतात, सकाळपासून ते बोलतात, पण त्याच्यामुळे पक्षाला काहीच फायदा होत नाही. त्याला टाळ्या मिळतात, त्याची प्रसिद्धी होते, पण पक्ष मात्र डबघाईस येतोय. रोजच्या रोज नवीन नवीन आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात, लोक सोडून चाललेत, अमुक हा माणूस गळाला लागणार, आणि तो पक्ष जो आहे तो घसरणीला लागलेला आहे. राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये तरी राज ठाकरेंनंतर कोण, असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. त्याविषयी बोलायला पाहिजे. मग असे प्रत्येक पक्षामध्ये आपल्याला विचारता येऊ शकतं. अखिलेश यादव यांच्यानंतर कोण आहे, ममता बॅनर्जीनंतर कोण आहे, राहुल गांधींनंतर कोण आहे. म्हणजे राहुल गांधी तसे काही मोठे नेते नाहीच आहेत, पण केवळ त्यांच्यावरच डोलारा उभा आहे. पण त्यांच्यानंतर कोण आहे, असे प्रश्न प्रत्येक पक्षाच्या बाबतीत विचारता येतील. पण भाजपबद्दल विचारताना त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत, आणि हे स्वतः विरोधकच पर्याय सांगत असतात. त्यामुळे ही जी काही केवळ बोलण्यातून आपल्याला काहीतरी लोकांची मनं जिंकता येतील आणि आपल्याला कुठेतरी राजकारणामध्ये टिकाव धरता येईल, अशी जी काही अनेकांची इच्छा असते ती मात्र फलद्रूप होताना दिसत नाही आपल्याला. मोदीसुद्धा भाषणं करतात अनेक ठिकाणी, पण प्रत्यक्ष जमिनीवरचं सुद्धा कार्य चालू असतं 24 तास. ते परदेशात जातात, तिकडून इथे आले की भाजपाच्या एखाद्या कार्यक्रमाला जातात, एखाद्या उद्घाटनाला जातात, एखाद्या रॅलीमध्ये सहभागी होतात, आणि 24 तास हा माणूस कुठे ना कुठे कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये असलेला दिसून येतो. अनेक नेते जे आहेत ते अचानक उगवतात, फक्त भाषणांमध्ये दिसतात, सभांमध्ये दिसतात, पत्रकार परिषदांमध्ये दिसतात, त्यानंतर ते दिसतच नाहीत. मग यश कसं मिळणार. त्यामुळे केवळ आपलं जे काही व्हिजन आहे, आपलं बोलणं किती उत्तम आहे, आपलं वक्तृत्व किती चांगलं आहे, याच्यातून जे आहे ते लोकांची मनं जिंकता येतच नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष काम करावं लागतं.
तो परिसर पिंजून काढावा लागतो, हे मोदींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि मोदींनी हे पुढचं पाऊल टाकलं की 24 तास राजकारण. आता त्याच्या पुढे कोण येईल ते माहिती नाही आपल्याला, पण तो माणूस आणखी पुढचं पाऊल टाकेल. पण त्यांच्याकडे पर्याय आहेत आणि ते आपल्याला वारंवार दिसत असतं. त्यांच्याकडे पर्याय आहेत हे स्वतः विरोधक कबूल करतात. त्यामुळे राज ठाकरेंचं हे जे काही विधान आहे याच्यामध्ये व्यंग आहे किंवा आपण कौतुक करू, त्यांचं विजन आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काय स्थिती आहे, अखिलेश यादव यांच्या पक्षाची काय स्थिती आहे, ममता बॅनर्जींच्या पक्षाची काय स्थिती आहे आणि काँग्रेसची काय स्थिती आहे हे आपण रोज बघतोय. केवळ प्रबोधनातून काहीच होत नाही. प्रबोधनाबरोबर तिथे मैदानात काम केलं पाहिजे, मैदानात उतरलं पाहिजे, तरच राजकारण यशस्वी होऊ शकतं. आणि हे मोदींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे मोदींचा पत्ता काढल्यानंतर बंगला कोसळेल ही कल्पना छान आहे किंवा त्याचं एखादं व्यंगचित्र काढता येऊ शकतं. ते अनेक लोक शेअरसुद्धा करतील, व्हिडिओ त्याचे शेअर करतील, त्याची क्लिप शेअर करतील, पण त्याच्यातून काहीच फायदा होत नाही. मोदी जे आहेत ते मात्र यश मिळवतच राहतात, हे आपण पाहत आलो. अगदी भलेही इराण, अमेरिका, इस्रायल हे युद्ध झालं, त्याच्यानंतर किती सगळ्यांच्या अपेक्षा होत्या विरोधकांच्या की काहीतरी भारतामध्ये गोंधळ होईल, काहीतरी अराजक निर्माण होईल, लोक भडकतील, गॅसचे दर वाढतील, पेट्रोलचे दर वाढतील, पण काहीच झालं नाही. व्यवस्थित ते नियंत्रणात आणलं गेलं. आता पुन्हा युद्ध थांबलेलं आहे, पुन्हा एकदा ते सुरळीत सुरू झालेलं आहे. तेव्हा मोदींचा पत्ता कोण काढणार आणि मोदींचा पत्ता काढल्यानंतर बंगला कसा कोसळणार हे लक्षात घेण्यापेक्षा आपल्या पक्षाची काय स्थिती आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.